पाटील आणि अमन आपल्याला पाहायला मिळाले होते आणि या मॅचमध्ये थोडी रणनीती वेगळी पाहायला मिळत आहे. बंटी खाडेकर हा सलामीला आलाय. आक्रमक बॅट्समन आहे निहाल आणि बंटी हे दोन्ही फलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक घेऊन अनिल पाटील. लेट्स प्ले पंचचा ग्रीन सिग्नल. दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिलाच बॉल बंटी खाडेकरसाठी. गॅप शॉट सिलेक्शन. नो चान्स एनी फिल्डर. पहिल्याच बॉल वरती वेलकम बाउंड्री. थँक्यू व्हेरी मच डीजे जयश. अति चांगलं संगीत. मुजबा देवीचं हे संगीत आपण ऐकलात. याच दरम्यान आपण पाहतो केतन कडू आणि अभिषेक कडू यांच्या माध्यमातून, केतन पाटील आणि अभिषेक कडू यांच्या माध्यमातून आपण पाहतो डीजे जयेश यांच्या डीजे जयेश यांना 500 रुपयाचं कॅश प्राईज. अगदी चांगलं संगीत, मुजबा देवीचं संगीत त्यांनी प्ले केलं. भोला बैलाचे मालक आहेत केतन पाटील, अभिषेक कडू यांच्या माध्यमातून डीजे जयेश. अगदी चांगली ऑपरेटिंग त्यांच्या माध्यमातून केले जाते. त्याच्यासाठी ऑनलाईन 500 रुपयाचं कॅश प्राईज झालंय. भोला बैलाचे मालक आहेत. मुजबा देवीचं गाणं अगदी मनाला प्रसन्न करणारं अगदी गीत त्यांच्या माध्यमातून प्ले केलं जाते. त्यांचं सहर्ष स्वागत. ओ लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. लाऊड अफेल. उत्साह जास्त, आत्मविश्वास नव्हता. फार कमी पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या एकंदरीत स्थिर पाहायला मिळेल. टोटल 6 ऑन बोर्ड. 6 धाबा स्कोर कार्डवरती लागलेत. 6 धाबा आपण पाहतोय स्कोर कार्डवरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती अनिल पाटील हे षटक. लॉफ्ट केलाय. यावेळी मिस टायमिंग स्ट्रोक लॉंग ऑफ मध्ये. फिल्डर नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये बॉल सेफ लँडिंग. बॉलवरती आपण पाहिलं या 2 धाबा मिळतील. 2 धाबीच्या मदतीने धावसंख्या 8 या आकड्यावरती. 4 षटकाचा सामना आहे आणि अमन ब्रिगेड रियांश 11 वलप संघ आपण म्हटलं तर या अंगमामध्ये कर्जत चांगला इन्फॉर्म करता संघ आहे. त्यामुळे इथून अगदी चांगली धावसंख्या उभारेल का वलप टीम हे पाहावं लागेल. आई गावदेवी पेठ या संघासमोर. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. सेट डाऊन द ग्राउंड. मिड ऑनला क्लिअर केलं का? दूरवरून बॉल डवला जातोय. दूर चेस होता. अगदी मिड विकेट रिझल्ट मधून लॉंग ऑनला बॉल अडवण्याचा प्रयत्न. फिल्डरच्या माध्यमातून इथून धावा वाचवल्या जात आहेत. त्या बॉलवरती धावा मिळतील त्या म्हणजे 2 आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावर. 10 ऑन बोर्ड. 10 धावा स्कोर कार्ड वरती लागले. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. शेवटचा बॉल षटकातला. बंटी खाडेकर साठी यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेग रिझर्व मध्ये. डिरेक्ट हिट काम बनून जाईल. परंतु इथून मात्र आपण पाहतोय एक्झॅक्टली रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. टोटल धाव संख्या 10 या आकड्यावरती. बंटी खाडेकर हा खरं तर फलंदाज बाद झाला. मोठा फटका लगवायचा होता. शॉर्ट फाईन लेग रिझर्व मध्ये फिल्डरकडे बॉल गेला आणि त्याने डायरेक्ट हिट केली आणि त्या कारणामुळे आपण पाहिलं चान्स मिळाला नाही आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये परत येण्याचा बंटी खाडेकरला. आणि बाद झालाय रनआउटच्या स्वरूपामध्ये. दुसरा खेळाडू आपण पाहतो 3ऱ्या क्रमांकावरती अमन. अमन ब्रिगेड रियांश 11 वलप टीम कडून 3ऱ्या क्रमांकावरती अमनला आपण पाहतो. निहाल पाटील आणि अमन पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती गावदेवी संदीप स्पोर्ट्स गावदेवी क्रिकेट संघ पेठ टीम कडून सुमित हा दुसऱ्या षटकामध्ये. पॉवर सर्कलचं पहिलं षटक चांगलं राहिलं गोलंदाजी करत असताना अनिल पाटील या गोलंदाजाचं खऱ्या अर्थाने महत्वपूर्ण विकेट मिळवून दिली. स्पर्धेचे मुख्य आयोजक विजय दादा यांचं इथं शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. तसेच त्यांच्या समवेत सोमनाथजी म्हात्रे साहेबांचं देखील शुभागमन.
दोन्ही मान्यवरांचा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो स्पर्धेच्या माध्यमातून. धावसंख्या 10 आपल्याला पाहायला मिळते एक गडींच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय सुमित गोलंदाजी ट्रॅकवरती. लेट्स प्ले. दुसरा षटक निहालसाठी लिडिंग एज शॉट. फाईन लेग मध्ये फिल्डर तैनात आहे. मोठा फटका लगवायचा आहे. खरं तर मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो निहाल पाटील. या हंगामामध्ये मला वाटतं त्याने 2 बाईक मिळवलेत. म्हणजे बायकर मॅन म्हणून ओळखला जाणारा निहाल पाटील पहिलाच बॉल आपण पाहिला फेस करत असताना निर्धाव बॉल पाहायला मिळाला. लेडिंग एज लागली होती. त्या कारणामुळे आपण पाहतो बॅकअप चांगला. धावा वाचवल्या जात आहेत. या बॉलवरती कोणतीही धाव नाहीये. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 10 या आकड्यावर. डावखुरा फलंदाज निहाल पाटील. हो यावेळी बॅकवर्ड पॉइंटला कट केलाय. क्या बात आहे. गॅप शॉट सिलेक्शन. नो चान्स एनी फिल्डर. बॉल क्लिअर्स द बाउंड्री लाईन. दॅट शॉट बिफोर रन्स. थँक्यू. 4 धावेच्या मदतीनं संघ पोहोचला आहे टोटल 14 या आकड्यावरती. 14 ऑन बोर्ड. 14 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती सुमित दुसऱ्या षटकामध्ये दाखल झालाय. हो यावेळी लॉफ्ट केला. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. लॉगॉन मध्ये फिल्डर तैनात आहेत. चेंडू पर्यंत पोहोचले. चेंडू पकडला फेकला तोपर्यंत एक धाव घेण्याचा अवधी होता आणि मात्र एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं संघ पोहोचलाय 15 या आकड्यावर. फिफ्टीन ऑन बोर्ड. 15 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. शांत सुरुवात केली. बॅटिंग करत असताना अमन ब्रिगेड रियांश 11 बोलप या संघाने टॉस गमावला आणि टॉस गमवत असताना आपण पाहतो प्रथम फलंदाजी वाटेल आले आणि बॅटिंग करत असताना दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना लॉस ऑफ 1 विकेट. 15 धावा स्कोर कार्डवरती. ओमनसाठी हा बॉल स्ट्रेट ऑन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन मध्ये फिल्डर तैनात आहेत. 1 बाउन्स बॉल अडवला जातोय. बॉलवरती देखील सिंगल मिळेल. सिंगल डबलने स्कोर कार्ड पुढे सरसवते. टोटल 16 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. दुसऱ्या षटकाचा विचार केला एक चौकार जरूर आला. त्यानंतर सुमितने मात्र चांगला कमबॅक करून दिलाय या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं एकच चौकार आला होता. मोठे फटके मारू दिले नाहीत खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये वलप टीमच्या फलंदाजांना. हो डान्सिंग डाऊन द विकेट ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट बॅकवर्ड स्पेलिंग रिझन मध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट. फेकी तितकीच चांगली. क्विक सिंगल कंप्लीट केला. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 17 या आकड्यावर. 17 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. बॉल डॉट होत नाहीत. सिंगल डबल मात्र स्कोर कार्डवरती चालू आहे. त्यामुळे इथून मात्र धावसंख्या आपण पाहतो 17 लागले. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. शेवटचा बॉल या षटकातला शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी मी म्हणेल. कारण वलप टीम म्हटलं की मोठी धावसंख्या उभारणारा हा संघ आपण पाहतो आणि बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे वलप टीमची. आणि त्या बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग असताना देखील मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी कावदेवी क्रिकेट संघ पेट टीमकडून. गोलंदाजा चांगला बोलबाला राहिलाय. तर लाईव्ह मध्ये सर्व खेळाडू कॅच होणार नाहीत कारण विकेटवरती कॅमेरा प्रॉपरली असतो. याच्याकडे लक्ष असू द्या. त्यामुळे लाईव्ह मध्ये सर्व छायाचित्र एकाच वेळी ती टिपली जाणार नाहीयेत. विकेटवरती कॅमेरा असल्या कारणाने ऑनफिल्ड जो निर्णय असेल तो मात्र तुम्हाला अंतिम असेल. याच्याकडे लक्ष असू द्या. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 17 लागले स्कोर कार्डवरती. सुरेख षटक मैदानाच्या आतमध्ये सुमित या गोलंदाजाचा आपण पाहतोय. मोठे फटके मारू दिले जात नाहीयेत. लाजबाब गोलंदाजी. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ऑन द राईज खेळलेला हा बॉल. बॉलपर्यंत फिल्डर पोहोचतील तोपर्यंत सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीनं 2 षटकाच्या क्रीज धावसंख्या 9.00च्या सरासरीने टीम वलप 18 या आकड्यावरती एक गडी बाद.
चला पुढील होणारा सामना तरोजे मजकूर विपक्ष तुर्भे मोहन दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी संपर्क साधा. 2 षटकाची समाप्ती झाली. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं बंधनकारक राहील. त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधायचा आहे. धावसंख्या 18 लागले, एक बाद अशी धावसंख्या आपण पाहतो स्कोर कार्डवरती. गोलंदाजी ट्रॅकवरती तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज विनायक वास्कर या गोलंदाजाला आपण पाहतोय. हो, राऊंड द विकेट न हा बॉल आपण पाहतोय. पंचांचे इशारा येतोय वाईट बॉलचा. दिशाहीन मारा करण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल दूर ठेवला होता फार शरीरापासून, पण त्याने लगेच या बॉलला दंडित केलं. धावसंख्या 1 ने पुढे. 19 धाबा स्कोर कार्डवरती लागलेत. एकोणीस धावा आपण पाहतो. 19 ऑन बोर्ड. अगदी शांत आणि चांगली स्पर्धा आपण पाहतो. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. पिकअप स्ट्रोक लॉंग ऑफ मध्ये फिल्डर तैनात. अजून एक धक्का वॉलअप टीमला. अमन बाद. थँक्यू डीजे. अमन बाद झाला. आता चौथ्या क्रमांकावरती प्रवीण फलंदाज बॅटिंगसाठी दाखल झालाय. प्रवीणला आपण पाहणार आहोत. तिसऱ्या षटकामध्ये विनायक वास्कर. ते मात्र इथे आपण पाहिलं पहिला बॉल वाईड आणि त्यानंतर मात्र विकेट मिळवून दिली. नेहल पाटील सलामी आलेला अजूनही फलंदाज खेळपट्टीवरती आहे. त्यामुळे इथून मात्र धावसंख्या कितीपत उभारेल टीम अमन ब्रिगेड रियांश 11 बलब हे देखील पाहावं लागेल. अद्याप मैदानाच्या आतमध्ये संदीप स्पोर्ट्स JCC पेट या संघाची गोलंदाजी फार चांगली पाहायला मिळते. मोठे फटके मानू दिले जात नाहीयेत. मोठे फटके मारण्यासाठी खरं तर फलंदाजांना फार संघर्ष करावा लागतोय. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं टॉस जिंकून योग्य तो निर्णय खरं तर कॅप्टनच्या माध्यमातून घेण्यात आला पेट संघाकडून. आणि अद्याप मैदानाच्या आतमध्ये चांगला निर्णय. धावसंख्या एकंदरीत स्थिर पाहायला मिळेल. 19 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. यावेळी प्रवीणसाठी पहिला बॉल डाऊन द ट्रॅक मारण्याचा प्रयत्न. या बॉलवरती सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या 20 या आकड्यावरती. निहाल पाटील आता इथून कसा खेळ साकार करेल. बायकर बँड म्हणून अशी ओळख. 2025-26च्या हंगामामध्ये 2 बाईक मिळवणारा हा फलंदाज आपण पाहतो वलप टीम कडून. आणि निहाल पाटीलवरती आता इथून स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारीने खेळ इथून साकारावा लागेल निहाल पाटील तर या खेळाडूसाठी. कारण वलप टीम आता अडचणीमध्ये आहे आणि अडचणीमधून बाहेर काढण्याचं काम केलं जाईल का निहालकडून हे आपण पाहणार आहोत. नेक्स्ट बॉल गोलंदाज विनायक वास्कर या गोलंदाजाचा फुल टॉस बॉल स्ट्रेट ऑन द ग्राउंड. 1 बाउंस बॉल अडवला जाईल का. यस फिल्डिंग एफर्ट लाजवाब. फेकी तितकीच चांगली. क्या बात आहे. टप्पा खांदर बॉलने थोडं वळण घेतलं होतं परंतु जजमेंट चांगलं फिल्डरचं. फेकी तितकीच चांगली आणि त्या कारणामुळे अतिरिक्त धाव मिळणार नाहीये. फक्त मिळेल ती सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 ने पुढे. 21 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. चांगली धावसंख्या इथून उभारण्याचा प्रयत्न जरूर करतायत वलप टीम. मोठे पटके बांधण्यासाठी संघर्ष जरूर करतोय परंतु अपयश मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या सत्रामध्ये वलप टीमला गोलंदाजीचा बोलबाला राहिलाय. चांगली गोलंदाजी व्हेरिएशन पाहायला मिळते. कंट्रोल ॲक्युरेसी फार चांगली गोलंदाजीच्या माध्यमातून. यावेळी ऑन साइडला स्क्वेअर लेग रिझर मध्ये प्रवीणच्या पॅटमधून हा तडाखा A1 क्वालिटीचा षटकार. सहा धाब्याच्या मदतीनं 27 धावा स्कोर कार्डवरती. षटकाराची आवश्यकता होती आणि तो षटकार प्रवीणच्या बॅटमधून आपण पाहतोय. अगदी स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा षटकार आला आणि 6 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झपाट्याने पुढे चालले. 27 धाबा स्कोर कार्डवरती लागलेत. नेक्स्ट बॉल विनायक वास्कर राईट टॉप राऊंड द विकेटनं पुन्हा एकदा तयार.
स्टेप आउट करून आणखीन एक तडाखा, फटका चांगला, कमालीचा स्ट्रोक, ताकदीचा प्रचंड वापर प्रवीणच्या बॅटमधून, आणखीन एक शानदार षटकार. सहा धावेच्या पद्धतीने धावसंख्या 33 या आकड्यावरती, डबल तेरी मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्डवरती लागले. अमन ब्रिगेड रियांश 11 बलब टीमकडून 2 लगातार षटकार ठोकलेत प्रवीण या फलंदाजाने, आणि 2 षटकारा सहाय्यानं धाव फलकावरती धाव संख्या आपण पाहिली 33 या आकड्यावरती. तुझे धाव फलकावरती चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला जातोय वलप टीमकडून. मैदानाच्या आतमध्ये अजूनही तिसऱ्या षटकामधील विनायक वास्कर या गोलंदाजाचा अंतिम बॉल शिल्लक असेल या षटकातला. चला सामना चालू करा, लगेच मॅच बॉल आलाय, सामना लगेच सुरुवात करा. टोटल 33 रन्स, 17 बॉलचा खेळ झालाय. अद्याप शेवटचा बॉल षटकातला आपण पाहतोय. चला पुढील होणारी मॅच तलोचे मजकूर विपक्ष तुर्बे मोहन, दोन्ही टीमचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी संपर्क साधा. शेवटच्या बॉलवरती देखील प्रहार केलाय, सिंगल धाव कंप्लीट, फेकी तितकीच चांगली, आणि सिंगलच्या धाबेच्या मदतीनं 3 षटकाचक्री धाव संख्या अमन ब्रिगेड रियांश 11 वल्लभ 34 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. तीन षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाचक्री धाव संख्या 34. स्ट्राईक वरती प्रवीण, नॉन स्ट्राईक एंडवरती निहाल पाटील. भूमिक चौथ्या क्रमांकावरती दाखल झालं डेथ ओव्हरमध्ये. चला पेट टीम अतिरिक्त वेळ खर्च करू नका, पा उशीर करू नका. नेक्स्ट मॅच तुर्भे विपक्ष त्यांचा प्रतिस्पर्धी संघ आपल्याला पाहायला मिळेल तळोजे मजकूर. दोन्ही टीमचे कॅप्टन तुम्हाला शेवटचा पुकार, आपण टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस अनिवार्य आहे, त्यामुळे दोन्ही टीमच्या संघनायकाला आम्ही विनंती करतोय वारंवार आपण रिपोर्टिंग करून घ्या, जेणेकरून आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत याच्याकडे लक्ष असू द्या. 3 षटकाचक्री धावसंख्या 34 लागली. स्ट्राईकवरती प्रवीण, गोलंदाजी ट्रॅकवरती भूमिकला आपण पाहणार आहोत डेथ ओव्हरमध्ये. रनअप आपण पाहिला भूमिकचा तर जवळपास 12 ते 13 पावलाचा रनअप आपण पाहतोय. इथून गोलंदाजी कशी राहील टीम कडून भूमिक या गोलंदाजाची येणाऱ्या 6 बॉलमध्ये आपण पाहिल. हो लेफ्ट आर्म राऊंड द विकेट ना, पहिलाच बॉल फेस करत असताना प्रवीण च्या बॅट मधून निघाला हा गगनाला गवस निघाला शानदार षटकार. एवढेच आहे, अगदीच चांगलं सुमधुर गीत. खरं तर डीजे ऑपरेटिंग मध्ये आपण पाहतोय एक नन्ना मुन्ना मुलगा खरं तर डीजे ऑपरेटिंग करतोय. कमालीचं डीजे ऑपरेटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते, त्याचं देखील सरचे स्वागत. षटकार आलंय प्रवीणने, मात्र हे इनिंग खरं तर चांगले साकारले. 3 षटकार अद्याप त्याच्या बॅटमधून आले. संघ अडचणीमध्ये होता आणि अडचणीतून बाहेर काढत असताना प्रवीणला आपण पाहतोय चांगलं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकारच्या साह्याने आपण एकंदरीत विचार केला धावसंख्या
40 लागले स्कोर कार्डवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित 5 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. कारण वलप टीम म्हटलं की चांगली धावसंख्या उभारणारा हा खरं तर संघ आहे आणि धावा चेस देखील चांगल्या प्रकारे त्यांना करता येतात. कारण बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे वलप या संघाचा. तलोजा MIDC परिसरामधील एक नामवंत संघ म्हणून ज्याची ओळख. यावेळी शिरपासून फार बॉल दूर होता. पंचांनी या बॉलला लगेच दंडित केलं. वाईट बॉल. 41 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. 41. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल टप्पा खाली तर बॉल बाहेर वळवण्याचा प्रयत्न भूमिक या गोलंदाजाचा आपण पाहतोय. लेफ्ट आर्म बॉलर आहे. लेफ्ट आर्म बॉलरची शैली असते की टप्पा खाली तर बॉल काटा बदलला जातो. बाहेर वळवण्याचा प्रयत्न. परंतु इथून इन स्विंग आउट स्विंग व्हेरिएशन कितपत पाहायला मिळेल हे देखील येणाऱ्या 5 बॉलमध्ये पाहावं लागणार आहे भूमिकच्या माध्यमातून. ओ यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न ऑन साईडला फिल्डर तैनात. डाऊन दी बॉल फिल्डर. वन मोर विकेट डाऊन. तिसरा विकेटचं होईल पतन. प्रवीण पाटील बाद. थँक्यू डीजे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय चेतन या फलंदाजाला आपण पाहणार आहोत. प्रवीण खरं तर बाद झाला. चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये प्रवीण पाटीलच्या माध्यमातून जवळपास 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले. धावसंख्येला आपण पाहतो खरं तर चांगलं सावरलं पहिल्या इनिंगमध्ये प्रवीणनं. आणि याच दरम्यान आपण पाहतोय टॉस करण्यासाठी उपस्थित आपण पाहतो GCC तुर्पे संघाचा संघनायक आलाय. तर तलोजे मजकूर टीमचा कॅप्टन आपण देखील संपर्क साधा. तुर्भे टीमचा संघनायक उपस्थित आहे. तलोजे मजकूर टीमचा. यस थँक्यू. हे दोन्ही टीमचे संघनायक आहेत. मी विजय दादांना विनंती करेल आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते टॉस करून घ्यावा. विनिंग विनिंग या लढतीमधील स्पर्धेचे मुख्य आयोजक विजय दादा यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करून घेणार आहोत. तलोचे मजकूर विपक्ष तुर्भे या दोन टीम दरम्यान सामना पाहायला मिळेल. पुढील होणारा सामना मॅच ऑन. भूमिकचा पुढचा बॉल स्ट्राईकवरती चेतन. डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ओ चेतनसाठी पहिला बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. लेगबाईच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल. निहाल पाटील या फलंदाजाला स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न केला. कारण निहाल पाटील क्षमता आहे मोठे फटके मारण्यासाठी. आणि या इनिंगमध्ये आपण पाहिलं एकंदरीत निहाल पाटीलच्या बॅटमधून मोठे फटके जास्त पाहायला मिळाले नाहीत. फक्त एक चौकारला तो देखील बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने कट केला होता. त्यानंतर मात्र मोठे फटके मारू दिले नाहीत निहालला देखील. तो निहाल देखील आपण पाहिलं खरं तर फक्त 5 बॉल फेस केलेत निहालने. आणि त्या कारणामुळे आपण पाहतो जास्त धावा करू शकला नाही. पण तो उर्वरित काही बॉलवरती मोठे फटके येतील का हे देखील मोठं प्रश्नचिन्ह. भूमिकचा पुढचा बॉल. ओ स्लोअर वन पिक करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झालाय. झेलची संधी झेल ड्रॉप. सोपा झेल ड्रॉप होतोय निहाल पाटीलचा. अगदी व्हेरिएशन पाहायला मिळालं. लवकर पिक करता आला नाही. निहालला असं वाटलं होतं की बॉल अगदी वेगवान येईल परंतु बॉलमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळालं. भूमिकचं कौतुक करावं तितकं कमी. अगदी स्लोअर वन बॉल पिक करता आला लवकर. त्या बॉलवरती सिंगल मिळेल. सिंगल धावेच्या मदतीनं धावसंख्या 43 या आकड्यावर. उर्वरित काही बॉलचा खेळ बाकी. 2 बॉल अजूनही षटकातले शिल्लक आहेत. चेतन ऑन स्ट्राईक. डेथ ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. भूमिक या गोलंदाजाची ओ यावेळेला लॉक द बॉडी. बॉल इथून तुर्कस लागलाय असं मैदानाच्या आतमध्ये दिसतंय. चेतन आपण पाहतोय दुखापतग्रस्त मैदानाच्या आतमध्ये. टप्पा खाल तर वेगवान बॉल होता.
तर नेक्स्ट बॉल, शेवटचा बॉल शिल्लक, धावसंख्या 43 या आकड्यावर 23 बॉलचा खेळ झालाय. टार्गेट सेट करणारा बॉल, भूमिकचं हे षटक फार चांगलं पाहायला मिळते. डेथ ओव्हरमध्ये अगदी चांगली गोलंदाजी भूमिकच्या माध्यमातून मोठे फटके आले नाही त्या षटकामध्ये. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. स्टेप आउट करून मांडण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही. अंतिम बॉल देखील चांगला पाहायला मिळतोय. अशा रीतीनं पहिल्या सत्राची झाले समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या 43 वरती 3, 44 धाब्यांचं लक्ष संदीप स्पोर्ट्स GCC पेट या संघासमोर. तोपर्यंत जाऊया टॉस का बॉक्स कक्षामध्ये, जिथे आपण पाहतोय खरं तर तलोचे मजकूर विपक्ष तुर्बे या दोन टीम दरम्यान टॉस केला जाईल. चला टॉस करून घ्यायचंय पाहुण्याच्या शुभ हस्ते. आदरणीय आदेश मात्र यांच्या पवित्र शुभ हस्ते टॉस केला जातोय पुढील होणाऱ्या सामन्याचा. तलोचे मजकूर विपक्ष GCC तुर्बे. तर टॉस जिंकलाय तलोचे मजकूर टीमनं. जो काही निर्णय असेल तो घेऊन आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचे. थोड्या वेळामध्ये निर्णय जरूर आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवतील. तर जसं सेकंड सत्र चालू होईल तसं आपण पुढचं धावतं वर्णन ऐकूया. आमचे साथी समालोचक पालीगावचा बुलंद आवाज प्रज्योत पाटील यांच्याकडे बनणार आहोत. थँक्यू. हॅलो. तर यस, चला आपण जाऊया मॅचकडे. 43 धावा जमल्या. 11च्या सरासरीनं 44 धाव्यांचं टार्गेट. बॅटिंग करताना सेकंड इनिंग मध्ये टीम पाहायला मिळतीये GCC पेट संघ. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. कोण या स्पर्धेमध्ये टिकून राहील, कोणाचा प्रवास या स्पर्धेतील इथेच थांबला जाईल, कोण खरं तर पुढील मॅच आणि पात्रतेचा होईल, आणि मग या साऱ्या गोष्टी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूनं रियांश 11 अमन ब्रिगेड वलप टीम, तर एका बाजूनं GCC पेट संघ. चला बॅटिंग टीम त्वरित आपल्या बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. फिल्डिंग टीम तुम्हाला देखील विनंती केली जाते, आपण क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या. मॅच इज ऑन. उत्तरार्धाला सुरुवात. पहिला बॉल लाईन थोडीशी करा. बेपंचांचा सिग्नल. इट्स अ वाईड बॉल. अवंतरच्या धावेनं मात्र संघाचं अकाउंट ओपन केलं जात आहे. अवंतरच्या धावेनं
टीमचा अकाउंट ओपन होताना पाहायला मिळत आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज प्रवीण, षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले P1चं षटक एका बाजूनं. नमितचा हा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला गॅप पाहिली आहे आणि फटका एक्झिक्यूट केलाय. इट्स अ ह्यूज, इट्स अ ब्युटिफुल, इट्स अ स्मार्ट. येतोय विकेट षटकार. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज, ज्यामध्ये बंटी दादा जोशी, सोहेल दादा शेख, जिशन दादा शेख या मान्यवरांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी नमितला 500 असतील. एक षटकार आलाय आणि अद्याप जेवढे षटकार येतील तेवढं कॅश प्राइज दिलं जाईल. टीमची धावसंख्या पाहायला मिळते 7 धावा पटलावरती. पुढील बॉल डॉट येताना आपला भाईला, तदनंतरचा हा बॉल स्वाईप करायचा होता ऑन साईडला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. लेग बायच्या स्वरूपात सिंगल येते आणि टीमची धावसंख्या पाहायला मिळेल 8 ऑन दी बोर्ड. 8 धावा पटलावरती. षटक क्रमांक पहिलं सेकंड इनिंग उत्तरार्धामध्ये मॅच रंगताना पाहायला मिळते. एका बाजूनं संघ आपण पाहतोय वलप टीम, तर एका बाजूनं GCC पेठ संघ. इथून जो जिंकेल 13 तारखेला याच मैदानावरती तो संघ खेळ साकारताना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. इथून जर पराभूत होईल त्या संघाचा प्रवास मात्र या स्पर्धेमध्ये अगदी इथेच थांबला जाईल. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. रोहितला आपण स्ट्राईक एंडवरती आणि धावसंख्या स्थिर 8 ऑन दी बोर्ड. 8 धावा पटलावरती. षटक पहिलं 4 बॉलचा खेळ संपलाय. यावेळेचा बॉल अगदी प्रॉपर टायमिंग झालेला ऑफ साईडला, अगदी खोदून काढाय बॉलला. फिल्डर आहेत कव्हरच्या रिजन मध्ये आणि तदनंतर मात्र येते सिंगल. टीमची धावसंख्या 9 ऑन दी बोर्ड. 9 धावा पटलावरती. यशदादा पाटील आणि दर्शनदादा दुर्गे यांच्या माध्यमातून नमित न खरं तर सलग 2 षटकार ठोकले बॅक टू बॅक. तर 2000 रुपयांचा कॅश प्राइज. ऑन साईडला स्वाईप केलाय, पॅडल स्वीप, अगदी देखना फटका. बॉल चालाय सीमा पार बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटक पहिलं होईल समाप्त. शेवट केलं जाते पहिल्या षटकाचा गोड आणि इथून मात्र येतो चौकार. पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करताना टीमची धावसंख्या पाहायला मिळतीये. GCC पेठ संघ जाऊन पोहोचलाय. टोटल 13 ऑन दी बोर्ड. 13 धावा पटलावरती. 44 धाव्यांचं टार्गेट, 44 धाव्यांचं लक्ष आणि ज्यामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये जमल्यात त्या म्हणजे 13 धावा. आता येणार 18 बॉल 3 षटक आणि ज्यामध्ये 31 धाव्यांची गरज. चला स्पीडअप करा फिल्डिंग टीम. DJ सागर, मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. दर्शनजी दुर्गे, यशदादा पाटील यांच्याकडून नमित साडी. सलग 2 षटकार आले तर 2000, सलग 2 चौकार आले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. षटक पहिलं संपलं. 13 धावा जमल्या. सेकंड ओव्हर सेकंड ट्रम्प कार्ड यूज केला जातो फिल्डिंग टीमचा. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज वलप एक्सप्रेस. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज पाहायला मिळेल निशांत. यावेळेचा हा बॉल पंचानी लाईन पाहिली, ओळखली आणि इथून मात्र डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता पहिल्या ओव्हरमध्ये अगदी आता निशांतनं पाहिले की 13 धावा आल्यात. कदाचित इथून मात्र धावसंख्या रोखणं या मॅच मध्ये अगदी इम्पॉर्टंट असेल फिल्डिंग टीमला. 44 धाव्यांचं टार्गेट, 44 धाव्यांचं लक्ष, ज्यामध्ये अद्याप धावपटलावरती धावा आहेत 13 धावा. यावेळेस फटका फसतोय की काय फिल्डर जज करतायत. इथून मात्र यू विल गिव्ह, आय विल डेफिनेटली टेक आणि इथून मात्र जेल टिपली जाते. धक्का क्रमांक पहिला. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर. बॅटिंग करत असताना GCC पेठ टीमची रोहित मात्र इथून मैदानाच्या बाहेर. थर्टीन रन्स ऑन दी बोर्ड. 13 धावा पटलावरती पाहायला मिळतील. पहिला ब्रेक थ्रू मिळाला बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि अद्याप नवीन बॅटर, नवीन फलंदाज. 1 डाऊनिंग 1 फॉलिंगच्या ऍक्शन मध्ये इन ऍक्शन नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती सुमितला आपण पाहतोय.
या वेळेचा हा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक फिल्डर जज करतायत. जजमेंट चुकलंय. जेल मिस झालीय. दुसरीचा प्रयत्न आणि कंप्लीट केला जात आहे. 2 धावा. संधी होती जेलची आणि इथून मात्र जेल सुटली आणि तदनंतर मात्र जीवनदान मिळते सुमितला. आता या जेल तुम्हाला मात्र कॅरी करायला लागतील. इथून मात्र जी धावसंख्या येते ती धावसंख्या मात्र तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये रोखणं अगदी तितकंच इम्पॉर्टंट आहे. 2 धाब्याने संघ जाऊन पोहोचलाय. 15 ऑन द बोर्ड. 15 धाबा धापटल्यावरती. 44 धाव्यांचं टार्गेट. 44 धाव्यांचं लक्ष, ज्यामध्ये जमल्यात 15. येणारे बॉल शिल्लक असेल 15. 29 धाब्यांची गरज. 15 बॉल 29 रन्स असं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करताना पेट टीम. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, स्विच इट करण्याचा प्रयत्न, शॉट थर्डमॅनला चांगली फिल्डिंग आणि इथून मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता, डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना कोण जिंकणार, कोण या स्पर्धेमध्ये टिकून राहील आणि कोणाचा प्रवास या स्पर्धेमध्ये अगदी इथे थांबला जाईल. गोलंदाज निशांतचा हा बॉल कडे एखाद्या ऑन साइडला ठोकलाय. डीप स्क्वेअरचं क्षेत्र निवडलं. फटका एक्झिक्यूट केलाय. बॅट्समन आपण पाहतोय सुमितच्या बॅट मधून. इट्स अ ह्यूज, इट्स अ मॅक्सिमम येतो. वन ऑन दी बोर्ड. 21 धावा धापटल्यावरती पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करताना टीम आपण पाहतोय जीसीसी पेट टीम. अपील केली जाते. लेग बिफोर विकेट. पायचीच्या सुरुवात पकडले गेले. बॅट्समन होईल बाद. धक्का क्रमांक दुसरा. एक तेरी तो एक मेरी. मागील बॉल वरती आला षटकार. तदनंतर कमबॅक दाखवलं निशांतनं आणि इथून मात्र मिळते सफलता. दुसरा ब्रेक थ्रू मिळतो बॅटिंग करताना जीसीसी पेट टीमला. बॅट्समन सुमित मैदानाच्या बाहेर. मिळतीये निशांत पाटील, सकारामजी पाटील यांच्याकडून. खरं तर निशांतनं जो विकेट मिळवला त्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज इथे अगदी जमा झालंय. प्रेक्षकांचं खेळाडून असलेलं हे प्रेम आणि ते प्रेम खरं तर व्यक्त करताना बक्षीस रूपामध्ये अगदी सकारामजी पाटील यांना आपण पाहतोय. न्यू बॅटर नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती अविनाशला आपण पाहतोय. समीकरणामध्ये बदल होईल. बॉल शिल्लक असेल अद्यापी 12 बॉल, ज्यामध्ये बनवायचे आहेत 11.50च्या सरासरीनं 23 धावा. 2 षटकामध्ये 23 धावा कशा रीतीने जमतील. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 21 धावा जमल्यात आणि अद्यापी 12 बॉलमध्ये 23 धाव्यांची गरज. षटक क्रमांक 30 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज निहाल पाटील. बॅटिंग करताना खरं तर ज्यानं 8 धावा जमावल्या. आता तो निहाल मात्र इथून बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल. पहिला बॉल राईट टर्म. ओव्हर द विकेट ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अगदी बॅट्समन आपण पाहतोय थोडे बॅकफुटला गेले होते. तदनंतर मात्र हा डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता, डॉट बॉलची समाप्ती. पंचांच्या भूमिकेत आज खरं आपण पाहतोय ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून पहिल्या रात्री बसून कव्हर केली जाते ते या विभागातील चिंद्रन गावातील ऑफिशियल आमचे राम पाटील सर आणि त्यांच्या समेत खरं तर आपण पाहतोय डोंगऱ्याचा वाडा गावातील ऑफिशियल आमचे पंच प्रशांत फडके सरांना आपण पाहतोय. या वेळेचा हा बॉल ताकदीचा नव्हे तर युक्तीचा केलाय वापर आणि ती युक्ती मात्र इथे श्रेष्ठ ठरतीये. बॅकवर्ड साइडला डीप थर्डमॅनच्या रिजन मध्ये बॉल चला सीमा पार. हलक्या हाताने कट केला आणि इथून येतोय चौकार. चार धाब्याने संघ जाऊन पोहोचलाय. टोटल 25 ऑन दी बोर्ड. 25 धाबा धापटल्यावरती चौकार. आता इथून मात्र संजीवनी देईल का बॅटिंग टीमला आलेला चौकार. बॅट्समन आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती सलामीवीर नमित. नमित आपला क्लास दाखवत असताना मागील बॉल वरती अगदी देखना फटका. त्याने फिल्डिंग पोझिशनचा अभ्यास केलं. फिल्डिंग डिपार्टमेंट पाहिलं आणि जशा रीतीनं बॉल रिलीज झाला तशा रीतीनं हलक्या त्यानं कट केला ऑफ साइडला आणि तदनंतर मग बॉल वरती
बॅकवर्ड साईडला चौकार आपण पाहिला, परंतु यावेळेस डॉट बॉलची समाप्ती. निहालचं देखील कौतुक करावं लागेल आणि इथून मात्र निहालच्या माध्यमातून अगदी डॉट बॉल पाहायला मिळतोय. मागील बॉलवरती आला चौकार आणि तदनंतर मात्र थोडंसं कमबॅक या मॅच मध्ये निहालचं आपण पाहतोय. अद्याप 3 चेंडू हाताळले, 4 धावा खर्च केल्यात. समीकरणामध्ये चेंजेस होत आहेत. येणारे बॉल शिल्लक असेल अद्याप 9 बॉल 19 धाव्यांची गरज. 9 चेंडू 19 धाव्यांची गरज असताना पूल केलाय, अनसक्सेसफुल ठरलाय. बॅट्समन बाद, झेल टिपली जातीये, फिल्डर तैनात होते, वेदांतनं टिपली झेल, बॅट्समन होईल बाद. ज्याचं मैदानाच्या आतमध्ये थांबणं गरजेचं होतं तो नमित मात्र इथून बॅक टू द डगआउट. सिक्सर मारण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न मात्र ते फसलाय. वेदांतनं प्रॉपरली बॉलला अगदी जज केलं, प्रॉपरली त्यानं पाहिलं आणि अगदी त्यानं देखील पाहिलं होतं तर ही विकेट मात्र या मॅच मध्ये इम्पॉर्टंट आहे. आणि निर्णायक क्षणाला या मॅच मध्ये मात्र निशांतची नमितची विकेट येते आणि इथून मात्र धक्का बसतोय तिसरा. न्यू बॅटर नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती इन ऍक्शन नंबर 5 मध्ये निशांतला आपण पाहू शकाल. सलामीवीर नमित अगदी नाराज असेल स्वतःवरती, कारण खरं तर प्रयत्न केला होता मोठ्या फटक्याचा. संघ आता थोडासा अडचणीमध्ये पाहायला मिळतो बॅटिंग टीम, कारण नमितची आलेली विकेट आणि ती विकेट मात्र इथून फिल्डिंग टीमला इम्पॉर्टंट ठरतीये. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज निहालचं कौतुक करावं लागलं. तरी 4 बॉल त्यांना हाताळलेत, ज्यामध्ये खर्च केल्यात फक्त आणि फक्त 4 धावा. येणारे 8 बॉल 19 धाब्यांची गरज. आता या मॅच मध्ये हे 2 बॉल निर्णायक असतील. यावेळेचा फटका ऑफ साईडला, बॅकवर्ड पॉइंटला, फिल्डर अगदी चेंडू मागे पळतायत. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न केला जातोय, परंतु नाकार दिला. 2 धाब्याने मात्र समाधानी मानले जाईल आणि इथून मात्र या 2 धाब्याने संघाची धावसंख्या टोटल जाऊन पोहोचतीये 27 ऑन दी बोर्ड. 7 बॉल 17 धावा. कदाचित एखादा मोठा फटका आला तर अंतिम ओव्हर मध्ये टार्गेट थोडंसं सोपं होईल. इथून एखादा डॉट बॉल आला तर प्रेशर टाकला जाईल बॅटिंग टीम वरती. शेवटचा बॉल, आता हा बॉल या मॅच मध्ये निर्णायक आहे. इथून एखादा मोठा फटका एक्झिक्यूट करावा लागेल बॅट्समन आपण होतो स्ट्राईक एंड वरती. निशांत त्याला खोदून काढ्या बॉलला अलॉंग दी कार्पेट. लॉंगॉनला फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग घडतीये आणि इथून मात्र हा बॉल येतोय अगदी डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ संपला आणि उत्तरार्धामध्ये 3 षटकांमध्ये बॅटिंग करताना संघ आपण पाहतोय जीसीसी पेट टीम जाऊन पोहोचली. टोटल 27 ऑन दी बोर्ड, 27 धावा. आता शेवटचा अंतिम षटक, 6 धावा 6 चेंडू आणि ज्यामध्ये गरज असेल 17 धाव्यांची गरज. जे अगदी निर्णायक क्षणाला अगदी मागील ओव्हर मध्ये निहालचं कमबॅक पूर्णपणे टर्निंग पॉइंट ठरतंय, कारण त्या ओव्हर मध्ये आल्या फक्त आणि फक्त 6 धावा. अगदी तब्बल 3 बॉल डॉट, 1 सफलता, 1 चौकार, 1 डबल अशा रीतीने मात्र निहालनं मात्र आता संघाला कुठेतरी इन केलं या मॅच मध्ये. आणि आता शेवटचं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती अंतिम षटक, 4थं षटक. विश्वास दाखवल्या गोलंदाज आपण पाहतोय जगन्नाथ या गोलंदाजावरती. 6 चेंडू 17 धाव्यांची गरज. एका बाजूने अद्याप अविनाश देखील 4थ्या क्रमांकावरती आलेल्या मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. त्याच्या बॅटमधून कशा रीतीने धावा जमतील तर त्या धावा कशा रीतीने डिपेंड केल्या जातील जगन्नाथच्या माध्यमातून. शेवटचे 6 बॉल आणि 17 धाव्यांची गरज. 6 बॉल 17 रन्सला स्पीडअप करा, गोलंदाजाला विनंती केली जाईल. अवतीभोवती मैदानाचे अगदी बरेचसे प्रेक्षक इथून मात्र अगदी या मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळते. पहिला बॉल डॉट बॉल. डॉट बॉलनं आता प्रेशर इन्क्रीज होईल बॅटिंग टीमचा. डॉट बॉलनं प्रेशर मात्र वाढत जाईल बॅटिंग टीमचा. जशा रीतीने डॉट बॉल येतील तशा रीतीने मात्र दबाव टाकला जाईल बॅटिंग टीम वरती. येणारे 5 बॉल 17 धाव्यांची गरज. 5 बॉल मध्ये 3 मोठे फटके आणि ते मोठे फटके लगावले जातील का? बॅट्समन आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती 4थ्या क्रमांकावरती आलेला अविनाश राईट हँड बॅटर इज ऑन दी स्ट्राईक. 5 बॉल 17 रन्स. 5 बॉल मध्ये 17 धाव्यांची गरज असताना चुकी घडतीये. लाईन खराब, बॅकवर्ड साईडला लॉंग स्टॉपला बॉल चालला नॉन स्टॉप. नशिबाच्या 5 धावा आता संजीवनी देतील का बॅटिंग टीमला? आणि इथून मात्र
वाईड +4 मिळतायत 5. मागण्या धरतील फिल्डिंग टीमला बॅकवर्ड साईडला घडलेली चुकी, गोलंदाजाची चुकी आणि इथून मात्र संघ जाऊन पोहोचलाय 32 ऑन दी बोर्ड. समीकरण होतं 5 बॉल मध्ये 17 धावेंचं, ते समीकरण आता येऊन उरले 5 बॉल 12 धावेंची गरज. समीकरण सोपं झालंय, यद्यपि अविनाश या 5 धावेनं मात्र अगदी संजीवनी मिळते बॅटिंग टीमला. यावेळेचा बॉल हाफ ट्रॅकर पूल केलाय, फिल्डर आहेत वेदांत टिपली झेल आणि इथून मात्र मागील बॉल वरती जरी चुकी झाली परंतु ती चुकी मात्र अगदी दुरुस्त करताना कमबॅक घडते मैदानाच्या आतमध्ये जगन्नाथच्या माध्यमातून आणि बॅट्समन होतोय बाद. विकेट नंबर 4 बॅक टू द डगआउट. मैदानाच्या बाहेर दोन्ही टीम दोन्ही संघांकडे मॅच बॅलन्स आहे. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमचा पाहायला मिळतोय. एका बाजूने संघर्ष करताना जगन्नाथ लाबड वाहतोय. आता इथून मात्र संघर्ष करावा लागेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. अफ्ताब याला कशा रीतीने संघर्ष केला जाईल, कोणाचा संघर्ष किती यशस्वी ठरेल, कोण या स्पर्धेमध्ये टिकून राहील, कोणाचा प्रवास या स्पर्धेमध्ये अगदी इथे थांबला जाईल. शेवटचे बॉल शिल्लक असतील अद्यापि 4 बॉल आणि ज्यामध्ये गरज आहे 12 धावेंची गरज. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमचा. गोलंदाज एका बाजूनं, जगन्नाथ वरती दाखवलेला विश्वास तर एका बाजूनं अफ्ताब वरती दाखवलेला विश्वास. यावेळेस हा डॉट बॉल, आता डॉट बॉलला पूर्णपणे दबाव टाकला जाईल बॅटिंग टीम वरती. डॉट बॉलनं खरं तर प्रेशर इन्क्रीज होईल, प्रेशर वाढला जाईल. जशा रीतीने डॉट बॉल येत आहे तशा रीतीने मात्र टाळ्यांचा आवाज फिल्डिंग टीम द्वारा येतोय. परंतु इथून मात्र अगदी थोडीशी नाराजगी पवेलियन मध्ये पाहायला मिळते. 3 चेंडू शेवटचे आणि 12 धावेंची गरज. 3 बॉल मध्ये 3 चौकार, 3 बॉल मध्ये 2 षटकार कशा रीतीने एक्झिक्यूट होतील. 12 धावेंची गरज असताना प्रहार केलाय आणि इथून ठोकलाय बॅट्समन अफ्ताब. त्याच्या बॅट मधून निर्णायक क्षणाला, निर्णायक मोडला येतोय षटकार. आपण पाहतोय अगदी मॅचची रंगत त्यांच्या माध्यमातून वाढवली जाते. जे 2 षटकार येणं गरजेचं होतं त्यामधील 1 षटकार आलाय. आता येणारे अंतिम 2 बॉल 6 धावेंची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 2 चेंडू 6 धावा. आता या षटकारांना अगदी दबाव वाढला असेल बॉलिंग करणाऱ्या गोलंदाज जगन्नाथ वरती देखील. 2 बॉल मध्ये 6 धावेंची गरज असताना आणखी देखील मॅच बॅलन्स आहे. परंतु इथून मात्र बॅटिंग टीमचा वाईड साठी खरं तर रिव्ह्यू असेल, बॅट्समन रिव्ह्यू. अगदी लाईन पाहिली जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. अगदी आपण इथे चेक करणार आहोत.
चला पंच ऑन फील्ड डिसिजन द्यावा लागेल. खरं तर एका बाजूनं गोलंदाज मध्ये येतो, एका बाजूनं विकेट किपर मध्ये येतो, त्यामुळे लाईन प्रॉपरली दिसत नाहीयेत. आणि इथून मात्र अंपायर सिग्नल इट्स अ डॉट बॉल. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉल वरती गरज असेल ती म्हणजे 6 धाब्यांची गरज. क्रिकेट आहे, शेवटच्या बॉल वरती 6 जमताना देखील पाहिल्यात. एका ओव्हर मध्ये 1 धाव देखील डिपेंड केली गेली आहे. कशा रीतीने खेळ राहील. शेवटचा बॉल 6 धावा. स्ट्राईक एंड वरती बॅटर आफताबचा हा फटका आणि इथून मात्र येतोय चौकार. आता 2 धावेने खरं तर सामना गमवावा लागतोय बॅटिंग टीमला. पहिल्या सत्रामध्ये घडलेल्या चुका, अगदी मग मिसफिल्डच्या चुका आणि तदनंतर मात्र सामना जिंकलाय टीम. आपण पाहतोय रियांश 11 अमन ब्रिगेड टीम वलप संघानं.